पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. तैशे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठोनी गेला. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐशे असता भय कवन. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. तुझरी चरण संताची या, तुझरी चरण संताची या, तुझरी चरण संताची या. कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपा हाताने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. माझी सद्गुरुदास तुका, माझी सद्गुरुदास तुका, माझी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. तुझा रे चरण संताची या, तुझा रे चरण संताची या. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. तुझा रे चरण संताची या, तुझा रे चरण संताची या, संताची या, संताची या. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, यदक्षर मणाखेय आनंदम मज केवलम. श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रयेत. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. तैशी असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शांतीब्रह्म पैठण निवासी संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा, अतिशय प्रासादिक, अत्यंत गोड, प्रापंचिक जीवाला उपदेश करणारा, प्रपंचाचं मार्गदर्शन करणारा अतिशय सुंदर असा अभंग आजच्या या नैमित्तिक कीर्तनाच्या चिंतनाकरता सेवेकरिता घेतलेला आहे. ज्या निमित्ताने आपण इथं उपस्थित आहोत, अर्थात गुंजाळवाडीमधील संगमनेर परिसरातील नवे नवे संगमनेर अकोले परिसरातील आणि नगर जिल्ह्यातील एक आदर्श कुटुंब म्हणजे डेरे कुटुंब आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्वर्गीय बाबूराव गेनूजी पाटील डेरे यांना मागच्या वर्षी देवआज्ञा झाली, अर्थात इहलोकीचा प्रवास संपून ते स्वर्ग लोकाच्या प्रवासाकरता गेले. त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, त्यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. सुंदर असं हे एक आध्यात्मिक आणि अत्यंत क्वालिफाईड असं हे कुटुंब आहे. अर्थात स्वर्गीय बाबूराव पाटील यांना एक मुलगी आणि 3 मुलं असा परिवार आहे. डॉक्टर रेखाताई भागवत शिंदे या त्यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. श्री संदीप बाबूराव डेरे, श्री संजय बाबूराव डेरे आणि डॉक्टर सुनील बाबूराव डेरे. त्यापैकी डॉक्टर सुनील भाऊ माझ्या खूप संपर्कात आहेत. एकंदरीत त्यांना 10 मिनिटाच्या भेटण्यामध्ये या सगळ्या कुटुंबाचा इतिहास आणि या कुटुंबाच्या भावना माझ्या नक्की लक्षात आलेल्या आहेत. अत्यंत सात्विक कुटुंब आहे. स्वर्गीय बाबूराव पाटलांना 3 भाऊ आहेत. श्री विश्वनाथ गेनूजी डेरे, श्री रोहिदास गेनूजी डेरे, श्री डॉक्टर भानुदास गेनूजी डेरे.
अर्थात हे भाऊही इतके प्रगतशील आहेत, त्याच्यातले अर्थात डेरेवाडीचे आदरणीय तात्या आमच्या नेहमी संपर्कात आहेत वारकरी संप्रदायाशी, त्यांचं चांगला स्नेह आहे. डॉक्टर भानुदास गेनूजी डेरे ही एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा एक मोठ्या मंदिराची निर्मिती त्यांनी केलेली आहे. लवकरच त्याची प्राणप्रतिष्ठा आहे. इतकं सुंदर हे डेरे परिवार आहे. सामान्य कुटुंबातलं हे व्यक्तिमत्व प्रॉपर गाव डेरे असलं तरी प्रॉपर गाव डेरेवाडी असलं तरी मामाच्या गावाला आईच्या निमित्ताने स्थायिक झालेलं हे कुटुंब, गुंजाळवाडीमध्ये विकसित झालेलं हे कुटुंब, गुंजाळनगर हे तसं मामाचं गाव आहे. आणि मामा नसल्या कारणाने हे सगळं सांभाळण्याकरता आईच्या निमित्ताने आलेलं हे कुटुंब सुरुवातीच्या कालामध्ये शिक्षण करत असताना बाबूराव पाटील यांनी नाशिकला शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबर नोकरी करून पुन्हा शिक्षणाची पदवी पूर्ण करून आपल्या जीवनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या त्या कालामध्ये सेल टॅक्स होता, आता GST झालं. सेल टॅक्स डिपार्टमेंटला अत्यंत सुंदर सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सुरुवातीला इन्स्पेक्टर म्हणून नोकरी सुरू केली आणि नंतर आपल्या नोकरीच्या कर्तृत्वाने आणि कार्यप्रणालीने त्याचं प्रमोशन घेत घेत डेप्युटी कमिशनर म्हणून माझगाव डेक मुंबईला सेवा केली आणि तिथं सेवानिवृत्त झाले. शासनाच्या मला असं वाटतं कोषाध्यक्ष कामाचं काम त्या काळातलं अत्यंत सुंदरपणे स्वर्गीय बाबूराव पाटलांनी केलेलं आहे. खरं म्हणजे अत्यंत सेन्सिटिव्ह डिपार्टमेंटला नोकरीला असताना सुद्धा आपलं पूर्ण नोकरी करून कुठंही आपल्याला नोकरीमध्ये चुकीचा डाग न लावून घेता वारकऱ्याच्या पांढऱ्या कपड्यासारखं स्वच्छ निवृत्त झाले आणि स्वच्छ कार्य बाबूराव पाटलांनी केलं. हे करत असताना आपल्या तिन्ही मुलांना इतकं चांगल्या उच्च पदावर नेऊन ठेवलं. डॉक्टर सुनील भाऊ इथं सामान्यपणाने कुणालाही काही असेल नसेल पण रुग्णांची सेवेचं मोठं व्रत त्यांनी घेतलेलं आहे. इथं ते रुग्ण सेवा करत आहेत. एक बंधू नगरला मोठ्या उद्योगामध्ये ते प्रसिद्ध आहेत आणि दुसरे बंधू त्यांचे IT क्षेत्रामध्ये मोठे कार्यरत आहेत. नातू वगैरे सुद्धा मोठ्या मोठ्या पदाला आहेत. नाती सुना ही सगळा सुंदर परिवार आहे. या परिवाराच्या निमित्ताने हे श्राद्ध आपल्याला मला इतक्या चांगल्या कुटुंबाची आणि स्वर्गीय बाबूराव पाटलांची ही कीर्तनाची सेवा करण्याचं भाग्य आमच्या नरेंद्र भाऊ गुंजाळांनी प्राप्त करून दिलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. रोज कीर्तन असतात पण इतक्या चांगल्या कुटुंबामध्ये तात्यांचा माझा हरिभक्तीपारायण लवितकर महाराजांमुळे संबंध आहे. पण इतक्या चांगल्या कुटुंबाची आणि चांगल्या कर्तृत्ववान माणसाची आज बघण्याची वेळ आली. मला तात्यांकडनं असं कळालं या कुटुंबात कमीत कमी 15 मुलं अशी आहेत की ज्यांना लाखोच्या वरती 10 लाखाच्या वर पॅकेज आहे, 1 कोटीच्या वर पॅकेज आहे. म्हणजे पैसा किती आहे हा कीर्तनाचा मुद्दा नाही आहे. पण सुशिक्षित असताना सुद्धा क्वालिफाईड असताना सुद्धा आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला कीर्तन ठेवून ज्ञानदानाबरोबर अन्नदान करण्याची भावना आहे. हे सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटतं. म्हणून या कीर्तनाची सेवा करत असताना मला काही अभंगाची सेवा करणं क्रमप्राप्त आहे. आज कीर्तनाच्या साथी करता हरिभक्तीपारायण गायन सम्राट शुभम महाराज इथं उपस्थित आहेत. हरिभक्तीपारायण आमचे नवनाथ महाराज इथं उपस्थित आहेत. हरिभक्तीपारायण आमचे उद्धव महाराज इथं उपस्थित आहेत. पखवाजाचे पखवाज सम्राट माऊली महाराज तांबे इथं उपस्थित आहेत. आमच्यावर नितांत प्रेम करणारे बन्सी महाराज आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत. आधी करून टाळकरी सगळे विनेकरी सोबदार सगळी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या अभंगाची काही सेवा नियोजित वेळेमध्ये मला करायची आहे. विठाला 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 विठाला
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाशी दोरी. ऐका, या अभंगामध्ये प्रपंचाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. प्रपंचामध्ये मानवी जीवन कसं असावं याचं मार्गदर्शन संत मायबापांनी केलेलं आहे. खरं म्हणजे तर संत महात्म्यांनी प्रपंचाचं मार्गदर्शन करावं का परमार्थाचं करावं? आपल्याला सहज वाटतं परमार्थाचं मार्गदर्शन करावं. तरीही संत महात्मे प्रपंचाचं मार्गदर्शन वेळोवेळी का करतात याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण संतांना अपेक्षित असलेला परमार्थ आपल्याकडून प्रपंचामध्ये घडावं याकरता प्रपंचाचं मार्गदर्शन करतात. मी 4 विकल्प सांगतो आपल्याला आणि पुढे नेतो. ही जी बाळं खेळतायत ना ती बसून घ्या, ज्यांची असतील त्यांनी. ज्यांची ही बाळं असतील ना त्यांनी बसून घ्या. हो, म्हणजे व्यत्यय येणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. 4 वर्ग आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. एक वर्ग प्रपंच करणारा आहे, एक वर्ग परमार्थ करणारा आहे, एक वर्ग प्रपंच परमार्थ करून प्रपंच करणारा आहे, एक वर्ग प्रपंच परमार्थ करून परमार्थ करणारा आहे. एक वर्ग समाजामध्ये जन्मोजन्मी प्रपंचामध्ये अडकलेला आहे, एक वर्ग समाजामध्ये जन्मोजन्मी परमार्थात आनंद घेणारा आहे, एक वर्ग समाजामध्ये प्रपंच परमार्थ करून प्रपंचातच अडकणारा आहे आणि एक वर्ग समाजामध्ये प्रपंच परमार्थ करून परमार्थ करणारा आहे. एक वर्ग जर समाजामध्ये आपण प्रापंचिक बघितला तर मानवी जीवन असं आहे की जणू काही आमचा जन्मच प्रपंचासाठी आहे अशा आविर्भावात मनुष्य आपलं प्रापंचिक जीवनामध्ये मनुष्य इतकं अनमोल असं आयुष्य व्यथित आणि व्यर्थ करणार आहे. प्रपंच करत असताना अजिबात सामाजिकता नाही, प्रपंच करत असताना अजिबात अध्यात्म नाही, प्रपंच करत असताना अजिबात देश धर्माचा विचार नाही. नुसतं प्रपंच हेच जीवन. जणू काही फक्त 2 पाय आहेत पण जीवन मात्र 4 पायाच्या पशुप्रमाणे आयुष्य जगणारा एक माणूस. ज्ञानोबाराय म्हणतात, सायास करीशी प्रपंच दिननिशी. रात्रंदिवस प्रपंचाचा सायास करणारा एक वर्ग आहे. मला असं वाटतं जन्माला येतो, प्रपंच करतो म्हणून मरतो आणि मरतो म्हणून पुन्हा प्रपंच करायला जन्माला येतो. जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला हा जीव आहे. म्हणून ह्या वर्गाबद्दल नुसतं प्रापंचिक म्हणून शिक्का मारून थोडं बाजूला ठेवतो. दुसरा जो एक वर्ग या समाजामध्ये आहे तो निव्वळ परमार्थ करणारा वर्ग आहे. या जगामध्ये जो जीवनमुक्ताचा वर्ग आहे तो जीवनमुक्ताचा वर्ग निव्वळ परमार्थ करणारा वेगळा वर्ग आहे. एक वर्ग असा या जगामध्ये आहे त्याला प्रपंचाची अनुभूती नाही पण त्याच्या जीवनामध्ये दिव्य अशी परमार्थाची अनुभूती आहे. त्याला जर विचारलं तो म्हणतो न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. त्याच्या जीवनात जर विचारलं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे सदाचारोभव विश्वदेव सत्यत्वे ऐसा सदाचारोभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा सदाचारोभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे. विचारलं तर त्या जगामध्ये त्याची अनुभूती काही वेगळी आहे त्या जीवनमुक्ताची. तो म्हणते या जगामध्ये एकच सत्य आहे तो परमात्मा तत्व आहे. या परमात्मा तत्व व्यतिरिक्त या विश्वामध्ये दुसरं सत्य नाही. तुम्हाला जाता जाता एक भाव सांगतो. आयुष्यामध्ये
कधीही जीवनात दुःख येऊ नये असं वाटत असेल, आयुष्यात आपलं जीवन दुःखी होऊ नये असं वाटत असेल, तर माझं आजच्या दिवस ऐका. काय केलं पाहिजे? आयुष्यात 2 गोष्टी केल्या पाहिजे. सत्याला सत्यत्वाने घेतलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजून नाकारलं पाहिजे. सत्याला नाकारलं नाही पाहिजे आणि असत्याला स्वीकारलं नाही पाहिजे. असत्याला स्वीकारणं म्हणजे प्रपंच सत्य मानून दुःख भोगणं आहे आणि सत्याला स्वीकारणं म्हणजे परमात्मा तत्व सत्यत्वाने मानून जीवन सुख भोगणं आहे. लक्षात ठेवा. म्हणून या जीवनमुक्त महात्म्यांचा अनुभव आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला. या जगामध्ये एकच तत्व सत्य आहे, त्याला परमात्मा म्हणतात. परमात्मा सोडून या जगातलं सगळं खोटं आहे. येरती माईके दुःखाची जनिती. तिसरा वर्ग या समाजामध्ये परमार्थ आणि प्रपंच दोन्ही करतो. खरं तर हा भाग्यवान माणूस आहे. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ आणि प्रपंच दोन्ही करता येतात हा कधीही भाग्यवान आहे. प्रपंच जमलाच पाहिजे आणि प्रपंच करता करता परमार्थ सुद्धा जमला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ हे करत असणारा वर्ग, दोघी गोष्टी करणारा वर्ग कधीही भाग्यवान आहे. पण या कलियुगामध्ये, मगाशी तात्या आपला विचार झाल्याप्रमाणे, या कलियुगामध्ये असाही एक वर्ग उदयाला आला आहे. तो सोंग करतो परमार्थाचं आणि जीवन जगतो प्रापंचिक. हा सगळ्यात घातक वर्ग आहे. म्हणजे क्रिया काय करतो त्यापेक्षा परिणाम काय होतो हेही कधी जीवनामध्ये लक्षात घ्या. मी एक जाता जाता भाव सांगतो. आपल्या जीवनातल्या क्रियेपेक्षा आपल्या जीवनाच्या क्रियाच्या परिणामाला महत्त्व द्यायला आयुष्यात शिका. जी माणसं परिणामाने जीवन जगतात ती माणसं यशस्वी होतात. जी माणसं क्रियेमध्ये अडकतात ती माणसं अपयशी होतात. यदा कदाचित क्रिया चांगली असेल किंवा नसेल हा भाग नंतरचा, व त्याचा परिणाम चांगला होणार असेल तर नक्की त्या क्रियेमध्ये प्रवृत्त व्हा. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. परिणाम चांगला असेल तर संतांनी क्रियेचा विचार केला नाही. बघा तुम्ही, आपल्याला बघायला मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांचा हात डोक्यावर पडत असेल तर माणूस म्हणून जगण्यापेक्षा रेडा कधीही श्रेष्ठ ठरला. नामदेवरायांची तूप रोटी खायला मिळत असेल तर या जगातला माणसापेक्षा पंढरपुरातला कुत्रा श्रेष्ठ ठरला. आणि नाथ महाराजांचं अमृत तोंडात पडत असेल तर माणूस असून तोंडातून गटार गंगा वाहण्यापेक्षा कधीतरी पैठणचा गाढव सुद्धा श्रेष्ठ ठरला. क्रियेपेक्षा परिणामाला अवलोकन द्या. परिणाम चांगला होईल असं काम करा. आता बघा, आज स्वर्गीय बाबूराव पाटलांच्या निमित्ताने ह्या परिवाराने एवढा खर्च केला. नातेवाईक आले असते, काय टोपी टॉवेल देऊन गेले असते, स्नेहभोजन करून गेले असते, विसरून गेले असते संध्याकाळी. पण या कुटुंबाने या वर्षश्राद्धाचा परिणाम चांगला व्हावा म्हणून इतकं चांगलं कीर्तनाचं आयोजन केलं. ज्या कीर्तनातलं एखादं ज्ञानेश्वर महाराजांची ओवी किंवा एखादी तुकोबारायांचा गाथ्यातलं प्रमाण कदाचित माणसाचं जीवन बदलू शकतं. हा परिणाम चांगला असेल तर क्रियेकडे बघा. नाही तर अलीकडे माणसं निंदा करतात, कशाला वर्षश्राद्धाला कीर्तन पाहिजे. वर्षश्राद्धाला कीर्तन याकरताच पाहिजे की जीवन माणसं बदलत नाही, ऐकून माणसं बदलतात. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि चौथा मुद्दा मला सांगायचा आहे की प्रपंच आणि परमार्थात राहणारे एक वर्ग असा आहे, तो राहतो प्रपंचात पण करतो परमार्थ. प्रपंचात राहून परमार्थ करणारा एक या जगामध्ये वर्ग आहे, तो संतांचा वर्ग आहे. ते आत राहतात पण प्रपंचाला चिटकून घेत नाही. माणसाने काय करावं बरं का, आत राहावं पण चिटकू नाही. कशाला? चिटकलं की दुःख आहे, अलिप्त राहिलं की आनंद आहे.
जगद्गुरु तुकोबाराय प्रपंचात राहिले पण प्रापंचिक नाही राहिले. नाथ महाराज प्रपंचात राहिले. मग हा वारकरी संप्रदायाचं वैभव काय असेल? वारकरी संप्रदायाचं वैभव एकच आहे. वारकरी संप्रदायाने प्रपंच सोडायला लावला नाही, पण प्रपंचच परमार्थ बनवण्याचं साधन तुमच्या हातात दिलं. प्रपंच सोडणं कधीच वारकरी संप्रदायाला मान्य नाही. फक्त प्रपंच असा करा की ज्या प्रपंचामध्ये 36 वर्ष देवाने येऊन पाणी भरावं. प्रपंच असा करा ज्या प्रपंचामध्ये आपल्या स्वतःच्या बायकोला काटा मुडला म्हणून येऊन देवाने काढावं. प्रपंच असं करा शेती करणाऱ्या संतांना त्यांनी निंदायला यावं. सावता महाराजांना गोरोबा काकांच्या घरी यावं चिखल तोडवायला, चोखोबाच्या घरी यावं बाळांपण करायला. मला असं वाटतं चोखोबाच्या घरी बाळांपण करून गेला, गोरोबाच्या घरी चिखल तोडून गेला, सावतोबाच्या घरी निंदू खुरपून गेला, नाही का? नाथ महाराजांच्या घरी पाणी भरून गेला, तुकोबारायांच्या घरी काटा काढून गेला. आपल्या घरी कमीत कमी त्याने आशीर्वाद तरी देऊन यावं, आशीर्वादाकरिता तरी यावा, असा तरी प्रपंच करा. मग मी व्यवहारी असेण वर्तत, मग मी व्यवहारी मग मी व्यवहारी असेण वर्तत, मग मी व्यवहारी जे विजळात पद्मपत्र, जे विजळात पद्मपत्र, मग मी व्यवहारी असेन वर्तत, मग मी संत प्रपंचामध्ये राहतात पण प्रपंचामध्ये प्रापंचिक न राहता आत राहतात, पण प्रपंचामध्ये कुठेही न अडकता ते पारमार्थिक जीवन जगतात. असं पारमार्थिक जीवन ज्याला ज्याला जगायचं असेल त्याला मार्गदर्शन म्हणजे आजचा अभंग आहे. आता मी अभंगामध्ये प्रवेश करतो. असं जीवन ज्याला जगायचंय की प्रपंचातच राहायचंय पण प्रापंचिक असताना पारमार्थिक जीवन जगायचंय, असं जीवन ज्याला जगायचंय. जसं स्वर्गीय बाबूराव पाटील प्रपंचात असताना प्रपंचही उत्तम केला आणि परमार्थही उत्तम केला. त्यांनी परमार्थ उत्तम केला नसता तर त्यांच्या मुलांनी आज कीर्तन ठेवलंच नसतं. कार्य उत्तुंग केलं. प्रपंच आणि परमार्थ दोघांची जोड चांगली आणि म्हणून कार्य उत्तम आहे. आता प्रपंच करत असताना ऐका, एक सगळ्यात महत्त्वाचा विषय घेऊन मी पुढे जातोय. प्रपंच करत असताना किंवा मानवी जीवन जगत असताना मानवी जीवाला एका गोष्टीने ग्रासलं आहे. ती गोष्ट आहे भय, ती गोष्ट आहे भीती. प्रत्येक मानवी जीवनाला भय आहे, प्रत्येक मानवी जीवनाला भीती आहे, प्रत्येक जणाला भीती आहे. आता कशाची भीती आहे बरं? लौकिक भीत्या वेगळ्या आणि अलौकिक अनेका अंततोगतवा भीती वेगळी. प्रत्येकाला भय आहे. या जगामध्ये भय नाही असं माणूस आहे का? प्रत्येकाला भीती आहे. भीती आहे कशाची ना कशाची भीती आहे. शाळेत जाणाऱ्या लेकराला शिक्षकाची भीती आहे, शिक्षकाला मुख्याध्यापकाची भीती आहे, मुख्याध्यापकाला शिक्षण अधिकाऱ्याची भीती आहे, शिक्षण अधिकाऱ्याला शिक्षण मंत्र्याची भीती आहे, शिक्षण मंत्र्याला मुख्यमंत्र्याची भीती आहे, मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाची भीती आहे, पंतप्रधानाला 2024ची भीती आहे. भीती नाही का सांगा ना मला. या जगात भय नाही असा प्राणी सांगा मला. सांगा तुम्हाला कुणाचंही भय नसलं, कुणाचंही तुम्हाला भय नसलं तरी कमीत कमी तिचं तर आहे ना. अहो तिचं म्हणजे मी मृत्यूचं म्हणतोय. तुम्ही कुणाचं म्हटले? ते म्हणले मृत्यूचं नाही, बायकोचं भय आहे. भय आहे, भय आहे. प्रत्येकाला भयाने ग्रासलेला आहे.
रावणाने त्या ब्रह्मदेवाला विचारलं, भगवन प्राणीनाम नित्यम नान्यत्र मरणात भयम. या जगातल्या प्रत्येक प्राणाला कशाचंच भय नाही, पण मरणाचं भय आहे. म्हणजे आश्चर्य व्यक्त करावं वाटतं. या मानवी जीवनाला व्यभिचाराचं भय नाही, या मानवी जीवनाला अत्याचाराचं भय नाही, या मानवी जीवनाला भ्रष्टाचाराचं भय नाही, या मानवी जीवनाला अत्याचाराचं भय नाही. हा मानव कशालाच घाबरत नाही, पण मानवी जीवनाला एक भय आहे, त्याचं नाव मृत्यू आहे. प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे. या जगात मृत्यूचं भय नाही असा माणूस नाही. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा सळकाप सुटला, क्षणभंगुर नाही परवसा, क्षणभंगुर नाही परवसा. वारे सावध तोडा मायाचा, वारे सावध तोडा मायाचा. काही नचले मग गळा पडेल भाषा, काही नचले मग गळा पडेल भाषा. हे पुढे हुशार थोडा आहे बोलला राम राम स्वराधी, राम राम स्वराधी, राम राम स्वराधी, राम राम स्वराधी. क्षणभंगुर नाही परवसा, वारे सावध तोडा मायाचा. काही नसले मग गळा पडेल भाषा, उतार थोड आहे बोलता. क्षणभंगूर नाही भरवसा. या क्षणाचा सुद्धा मनुष्य जीवनाला मृत्यूचा भरोसा नाही. कोणत्याही क्षणाला मृत्यू आपल्या जवळ येऊ शकतो. आता मी त्याच्या पुढे जाऊन बोलू का? मृत्यू कधी आपल्या जवळ येत नाहीये, आपलं जीवन मृत्यूच्या जवळ चाललं आहे. मृत्यू जवळ येत नाही, आपणच मृत्यूच्या जवळ चाललोय. आपण मृत्यूच्या तारखेच्या जवळ चाललोय, मृत्यूच्या तिथीच्या जवळ चाललोय, मृत्यूच्या दिवसाच्या जवळ चाललोय, मृत्यूच्या वेळेच्या जवळ आपण चाललोय. आपण त्याच्याकडे स्वतःहून चाललोय काळाच्या जबड्यामध्ये. मला सांगा, 1 लिटर पेट्रोल टाकून जर एखादा माणूस मोटरसायकलीवर निघाला तर ते 1 लिटर पेट्रोल आहे तोपर्यंत मोटरसायकल चालेल. ज्या दिवशी ज्या क्षणाला पेट्रोल संपेल त्या दिवशी गाडी काय होईल? बंद पडेल. मग गाडी एकदम बंद पडली नाही, थेंब 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 पेट्रोल संपत बंद पडली. जसं पेट्रोल थेंब थेंब संपलं तसं आम्ही प्रत्येक श्वासाने आयुष्य संपवतोय. फक्त श्वास किती आहेत त्याच्यावर, म्हणजे किती लिटर पेट्रोल दिलंय देवाने वरून येताना. जसं गाडीला पेट्रोल आहे तसं तुम्हाला ऑक्सिजन दिलाय. किती श्वास घ्यायचे तुम्हाला एक माहिती आहे का? तुम्ही किती श्वास घ्यायचे आणि किती घास घ्यायचे हे जगाच्या कुणाच्याच हातात नाही. ज्याच्या हातात आहे तो देव आहे. त्याच्या नियोजनापेक्षा एकही श्वास वाढवा घेता येत नाही आणि त्याच्या नियोजनापेक्षा एकही घास जास्त खाता येत नाही. हो, माणसं काय करतात बघा तुम्ही. राग नका मानो बरं का माझा, मी लेकरासारखा आहे. महाराष्ट्रात जन्म दिला ना, मग देव म्हणतो हा महाराष्ट्रात आला एकादशी करेल, म्हणून देवाने त्याला एकादशीचे घास नाही दिले, फक्त श्वास दिले. याने काय केलं? आयुष्यभर एकादशा केल्या नाही, घास संपून गेले आणि श्वास शिल्लक राहिले. देव म्हणतो तुला एक घास मिळणार नाही, तुझ्या उरलेल्या एकादशा ICU मध्ये 2 महिने पुऱ्या कर, फक्त श्वास घे, घास बंद आहे. हे भगवंताचे नियोजन आहे. एक घास नाही, एक श्वास वाढवा घेता येत नाही. किती जगावं, कसं जगावं, काय जगावं, हे जर ईश्वराची सत्ता आहे. मी तुम्हाला जाता जाता 6 गोष्टी सांगू का? मी चांगलं सांगून जातोय, ऐकाल का माझं? तुम्ही ज्यासाठी दुःख भोगतात ना, त्या दुःखाला कारण या 6 गोष्टी आहेत. आणि त्या 6 गोष्टी तुमच्या हातात नाही तर त्या देवाच्या हातात आहे. त्याचं कंट्रोल देवाकडे आहे. लिहून घ्या तुम्ही, काय काय आपल्या हातात नाही. हानी लाभ, जीवनात हानी होणं आपल्या हातात नाही, लाभ होणं आपल्या हातात नाही, जन्माला येणं आपल्या हातात नाही, मरण पावणं आपल्या हातात नाही, यशस्वी होणं आपल्या हातात नाही आणि अपयशी होणं आपल्या हातात नाही. या 6ही गोष्टी ईश्वराच्या हातात आहेत आणि आम्ही नेमकं याच्यासाठी तडफडतोय.
आम्ही किती सांभाळून बघा, लॉस होणार असेल तर कधी होतो कसा होतो कळत नाही. आम्ही किती सांभाळा, लाभ व्हायचा असेल तर कुठून लाभ होईल सांगता येत नाही महाराज. ही भगवंताची इच्छा आहे. मनुष्य जन्म द्यावा नाही का, डेरे पाटलांच्या घरात द्यावा, हे आपल्या कुठे हातात होतं. देवाची इच्छा असेल चांगल्या कुटुंबात जन्म देणं, चांगल्या गावात जन्म देणं, चांगल्या राज्यात जन्म देणं, चांगल्या देशात जन्म देणं, हे सुद्धा आपल्या पुण्याचं काम आहे. लक्षात ठेवा. उगाच कुठेही जन्म मिळत नाही आपल्याला, नाही लक्षात घ्या नाही का. पुण्य असावं लागतं, पुण्य असावं लागतं. त्यातल्या त्यात जिथं गवताची काडी उगणार नाही अशा दुष्काळी भागात जन्म देणं आणि तुमच्यासारख्या संगमनेर सारख्या समृद्ध भागात जन्माला येणं, हे सुद्धा पुण्यच आहे बुवा. अजून त्याच्या पुढे जाऊन बोलतो, जिथं टाळही वाजणार नाही आणि भगवंताचं नावही या कानावर येणार नाही अशा दुर्गम भागात जन्म देणं आणि जिथं कायम हरिभक्तीचा गजर आहे अशा पवित्र महाराष्ट्र सारख्या राज्यात जन्म होणं, हे सुद्धा भाग्याचं काम आहे महाराज. मी सरकारकडे एक मागणी छान केली. म्हटलं ज्या ज्या राज्यामध्ये जातात तिथं जर तुम्ही हरिद्वारला गेलात तर तिथं अशा पाट्या येतात, लावलेल्या आहेत सरकारने, देवभूमि में आपका स्वागत है, भगवत भूमी में आपका स्वागत है. मी म्हटलं आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पाट्या लागल्या पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. हे संतांचा महाराष्ट्र आहे. देवाने कुठे असू द्या पण संत व्हायचं असेल तर त्याला महाराष्ट्रातच जन्म घ्यावा लागतो. संतत्वाची माती ही महाराष्ट्रात आहे. लक्षात घ्या. मृत्यूची भीती आहे, मृत्यूची भीती आहे. माणसं मरणाला घाबरतात. माझा मुद्दा हे आहे, मरताना सुद्धा माणसं मरणाला घाबरतात. 1-2 मिनिटं घेतो. एकदा काय झालं, मी कीर्तन झालं बरं का, असं निघालो, गाडीतच बसत होतो. एक महिला मावता माऊली माझ्याजवळ आली, रडत होती. रडता रडता दर्शन घेतलं. मी म्हटलं ताई रडू नका, काय अडचण काय आहे तुम्हाला? ती म्हटली मी आत्महत्या करणार आहे. म्हटलं का? आधीच करणार होती, जाताना तुमचं कीर्तन बघितलं म्हणून कीर्तन ऐकून मारावं असं वाटलं. म्हटलं कीर्तन ऐकूनही मारावं वाटतं तर मला असं वाटतं कीर्तन करायच्या ऐवजी मीच मारावं वाटतं. काय झालं म्हणलं. तिने तिची व्यथा सांगितली. म्हणले महाराज, माझा पती रोज दारू पितो आणि मला मारतो. व्यसनाधीन पतीला उद्विग्न आणि कंटाळलेली ती माता माऊली होती. मी म्हटलं त्याला समजून सांगू, चल मी तुझ्या घरी येतो. त्या दारोड्याला समजून सांगू. ती म्हटलं आत्तापर्यंत बरेच महाराज घरी आले, माळा पण घातल्या, ते घालतं गावात गेले की गुपचूप काढतं. आत्तापर्यंत 42 वेळा माळा घातल्या त्याने. महाराज पिता झालं तरी पितं हो, नाही कळालं? पिता झालं तरी पितं. ती बाईला म्हटलं, ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. तिला म्हणलं आत्महत्या करायची, ती तारा निघून गेली. तिला कुठेतरी उडी मारायची होती. मी तिला थांबवलं. ती म्हणे थांबवू नका. मी म्हटलं आत्महत्येला थांबवत नाही. आता तुम्ही विहिरीत उडी मारणार आहे, तुमच्या हातात एवढी चांगली बॅटरी आहे, चांगला प्रकाश पडतोय, एवढी बॅटरी मला देऊन जा, तुमची आठवण म्हणून ठेवेल मी प्रवास करताना. अशी पाण्यात पडून खराबच होणार आहे. ती बाई म्हणली महाराज दिली असती पण खूप अंधार आहे, राहू द्या विचू काट्याची. मला त्या दिवशी कळालं की माणसं मरतानाही घाबरतात, त्याचं नाव मृत्यू आहे. इतका भयानक आहे मृत्यू. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राण, नाही का. ओढाळ जनावराला जसं एखादा शेतकरी मारतो तसं हे यम आपल्याला यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारिती थोडी थोडी सोड, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारिती जोडीती तोडीती, नाही का. तोडणं वेगळं, मारणं वेगळं, झोडणं वेगळं. माहिती आहे ना तुम्हाला.
यम जोडतात माहितीये का तुम्हाला? कसं जोडतात नाही माहिती तुम्हाला? आपण कोणीच गेलो नाही ना अजून, आणि गेल्यावर येऊ कसं? पण यम कसं जोडतात? इथं शेतकरी आहे का कोणी? सगळे शेतकरी आहेत ना. जुन्या काळामध्ये ती तूर बीर करायचे बघा, तूर करायचे ना. मग ते काय तेव्हा ते मळणी यंत्र नसायचे. मग ते तूर काय करायचे नाही का? कसं ते तुरीला जसं जोडतात ना शेपोऱ्या होईपर्यंत, तसं यम जोडतात. एखाद्या पिकामध्ये गेलेल्या प्राण्याला जसं मारतात तसं यम मारतात. आणि तोडीता जसं कोयत्याने ऊस तोडतात तसं वेदना आहेत. मग मला सांगा, एवढं मृत्यू भयानक आहे, एवढं मृत्यूची भीती आहे, पण तरी या जगामध्ये वारकरी संतांनी मृत्यूचं भय बाजूला केलं, स्वतःही मृत्यूला घाबरले नाही. आणि जे जे वारकरी झाले त्याला या जगात मृत्यूचं भय नाही. एक माझं वाक्य नीट ऐका, मृत्यू कुणालाच टळणार नाहीये. मृत्यू शक्यच नाही टळणं. 9 मर गया 10 मर गया सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोक पर छत्र बिराजे लोटा कुंज बिरारी. कहत कबीर सौबी मर गए रहत कोण बिचारे. उपजल्या पिंडा मरण सांगाती. मृत्यू अटळ आहे, माणूस मरणार आहे, पण एक आहे, ज्याने परमार्थ केला त्याला मरणाची भीती नाही. ज्याने परमार्थ केला त्याला मरणाच्या वेदना नाही. ज्याने परमार्थ केला त्याला यमाची भीती नाही. ज्याने चांगलं समाजासाठी काम केलं त्याला मरायला घाबरायचं काम नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोळा अनुपम्य. पण तरीही एका गोष्टीला घाबरलं पाहिजे, ते म्हणजे जन्म मरणाच्या दुःखाला घाबरलं पाहिजे. आणि त्या दुःखाला घाबरायचं नसेल, जन्म मरणाच्या दुःखाला घाबरायचं नसेल, तर मनुष्य जन्मामध्ये एक पथ्य पाळलं पाहिजे. त्या पथ्याचा विचार दृष्टांतातून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. पक्षी अंगणी उतरती, ओ पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी अंगणी उतरती. तैसे आसा बे संसारी का गुंडोली रात, का गुंडोली रात, तैसे आसा बे संसारी, तैसे आसा बे संसारी. ओ भक्ति खुर्चीवर बसा म्हणजे बसायला त्रास नाही होणार. आहेत खुर्च्या, बसा 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 बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. संसारामध्ये कसं असलं पाहिजे त्याकरता नाथ महाराजांनी एक दृष्टांत दिलाय. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. वारकरी संत वाङ्मयामध्ये दृष्टांत आणि सिद्धांत ही फार गोड परंपरा आहे.
दृष्टांत आणि सिद्धांत देण्याची संत वाङ्मयाची एक लीला आहे. अत्यंत गोड दृष्टांत म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, अत्यंत गोड सिद्धांत म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून दृष्टांत मी काय करणार आहे, 12:15ला सोडणार आहे आणि 15 मिनटं आपल्याला काही श्रद्धांजल्या व्हाव्या म्हणून सांगणार आहे. दृष्टांत ह्या अभंगाचे दोन्ही समजून सांगतो. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. प्रपंचामध्ये कसं असलं पाहिजे तर पक्षासारखं असलं पाहिजे, पक्षासारखं. ऐका ना, पक्षी वेगळा आणि पक्ष वेगळा बरं का. पक्षासारखं राहू नका, पक्षीसारखं राहा. पक्षी अंगणी उतरती, पक्ष नाही. अलीकडे पक्ष अंगणात उतरलेले आहेत, पण पक्षी अंगणी उतरती, पक्षीसारखं राहा. आता त्या पक्षीसारखं राहा म्हणजे संसाराचं मार्गदर्शन ऐका. कल्पना करा, हा दृष्टांत समजून सांगतो आपल्याला. एखादी माता माऊली आहे, तिच्या घरातली ज्वारी तिने वाळत घातली. अंगणामध्ये ज्वारी वाळते आहे दिवसभर. सायंकाळी तिने ती ज्वारी भरून घेतली. ज्वारी भरत असताना काही ज्वारी सांडली गेली. सांडते की नाही? अंगणामध्ये ते ज्वारीचे दाणे पडलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, एक 50-60 पक्षी वर्ण जात होते. त्यांनी ज्वारीचे दाणे बघितले. अन्न आहे म्हणून ते खाली उतरले आणि ते पक्षी दाणे टिपू लागले, दाणे टिपू लागले. काय, पक्ष्याचं खाणं फार कमी आहे बरं का. एक आहे, पक्षी थोडं खातो, पोट भरतं. पक्ष आयुष्यभर खातो पण पोटच भरत नाही. पक्ष कायम उपाशी आहे आणि पक्षी मात्र संतुष्ट आहे. त्याने दाणे टिपले, दाणे टिपले, त्या पक्ष्यांचं पोट भरलं. आता प्रश्न असा निर्माण झाला त्या पक्ष्यांजवळ, आपलं पोट भरलं खरं आहे, पण हे दाणे शिल्लक आहे, याचं काय करायचं. अंगणात बरेच दाणे होते. ते पक्षी विचार करू लागले. ते म्हणले, बघा एवढे दाणे शिल्लक असतील तर आपण आजच्या दिवस मुक्काम करून उद्या सकाळी खाऊन जावं. ऐकताय ना तुम्ही? मग पक्षी थांबले का मुक्कामाला? नाही. दुसरा पक्षी म्हणले, नाही मुक्कामाला थांबायचं तर कमीत कमी तिला पार्सल तरी घेऊन जावं. मग काय पार्सल घेतलं का? नाही. ऐका, पक्षी अंगणात उतरले, पोटाला पाहिजे तेवढे दाणे टिपले. ज्या क्षणी पोट भरलं त्या क्षणी अन्य दाण्याचा मोह सोडला आणि ते अंगण सोडून ते उडून गेले. कैसे असावे संसारी. हा मोह आपल्याला सोडता आला पाहिजे प्रपंचाचा. हे ममत्व आपल्याला सोडता आलं पाहिजे प्रपंचाचं. पटकन त्या पक्षीसारखं बाजूला होता आलं पाहिजे. त्याच्यात गुंतलं की दगड खावा लागेल. आहे ते मिळून उडालं की तुम्हाला मुक्त राहावं लागेल. हा दृष्टांत कमी पडला म्हणून तिसऱ्या चरणात अजून एक दृष्टांत दिला. वस्तिकार वस्तिकार वस्ती आला वस्तिकार वस्तिकार वस्ती आला वस्तिकार वस्तिकार वस्ती आला वस्तिकार वस्तिकार वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला ऐसे आसावे संसारी ऐसे आसावे संसारी जसा पक्षाचा दृष्टांत दिला तसा अजून
नाथ महाराज एका वस्तीकराचा दृष्टांत देतात आपल्याला प्रपंचापासून, नाही का, नियुक्त अर्थात निवृत्त करण्याकरता. आता वस्तीकराचा दृष्टांत समजून घ्या म्हणजे मला सिद्धांताकडे जाता येईल. एखादा पांथस्थ असतो, तो प्रवास करत असतो. समजा पायी चालणारा वारकरी आहे, पताका हातावर घेतली, गळ्यात टाळ गुंतवला, चाललाय तो. नाशिकवरनं निघाला आणि त्याला पंढरपूरला जायचंय. काही घेणं नाही, तो दिवसभर चालत राहतो भजन करत. पण तो असा हुशार असतो, सायंकाळ झाली की एखाद्या गावात घुसतो. गावामध्ये असं लक्ष देतो, ज्या अंगणामध्ये हिरवीगार तुळस दिसली, बरोबर त्या तुळशीच्या घरासमोर जाऊन थांबतो, ओट्यावर बसतो. कारण ते वारकऱ्याचं घर असतं, माहित आहे. कारण वारकऱ्याच्या आणि हिंदूच्याच घरी तुळशी असते. तुळशी नसेल ते घरी हिंदूचं नाही समजावं. ती बाई बाहेर येते, बाबा कुठून आलात? काय नाही बाई, नाशिकवरनं आलो, पंढरपूरला पायी चाललो. बरं झालं इथं उतरलात, या मध्ये या, अंगणात का बसता? अहो हे वारकऱ्याचंच घर आहे, हे तुमचंच घर आहे, या. ती बाई प्रेमाने त्या वारकऱ्याला मध्ये बसवते, चहा पाणी देते आणि गरम गरम स्वयंपाक करते. तितक्यात मालक येतो. कुणीतरी वारकरी आला आहे त्याचा त्याला आनंद होतो. त्या मालकाची आणि त्याच्याही गप्पा होतात. स्वयंपाक होतो, सुंदर असा प्रसाद होतो. आता प्रसाद झाल्यावर तो घर मालक, ती घरातली माणसं त्या वारकऱ्याशी